नमस्कार, मी सौ नीलम अजिंक्य घोलप. पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 12 या गणातून मी अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडणूक लढवण्यासाठी काम करत आहे. माझे सासर खामगाव या ठिकाणी आहे आणि माझे माहेर उसराण या ठिकाणी आहे. माझं शिक्षण MBA फायनान्स. आता कोणते तरी सर बोलले की मी आज पहिल्यांदा निलमला पाहिलं. सर, सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते त्यावेळी आपल्या भागात आदिवासी भागात 4थी पर्यंत शाळा होत्या. मी बाहेर गावी शिक्षणासाठी गेले, 8वी पर्यंत. जसं तेल सांडलं तर भरून घेता येईल अशा आपल्या भागात रस्ते झाले पाहिजेत. तसेच एक मोठं कॉलेज, शाळा अशी आपल्या आदिवासी भागात झाली पाहिजे. एखादी महिला जर प्रेग्नेंट असेल, तिच्या प्रस्तुतीसाठी एखादं भव्य दिव्य सुख सुविधा मिळेल असं हॉस्पिटल आपल्या भागात झालं पाहिजे. बऱ्याच वेळा मी आता प्रचाराच्या दरम्यान आदिवासी भागामध्ये आमच्या फिरले तर मला बरेच लोकांकडून अशी अपेक्षा आली की बाई, तू आता आहे सरपंच, पण ज्यावेळेस तू पदावर येत आपल्या भागाचा नक्की विकास कर. मला सांगायचं आहे, ही जी प्रलंबित जे प्रश्न आहेत, जी आपली कामे आहेत, ही विकास कामे करण्यासाठी आम्हाला आपण सर्वांनी निवडून द्यावं. तसेच आपल्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील. लहानपणापासून मला वडिलांकडून तसेच आमचे काळूमामा शेळकंदे असतील, अगदी माहेरकडून मला राजकारण समाजकारणाचा वसा आणि वारसा आहे. तसेच त्याचप्रमाणे मी सासरी माझे पती अजिंक्य घोलप असतील यांच्याही माध्यमातून मला राजकीय वारसा आणि वारसा मिळाला. त्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून मी आज या ठिकाणी उभी आहे. तर आपण 12 गणातून मी स्वतः, तांबे गणातून कमलताई शेळकंदे आणि आपल्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सुनीताताई बोराडे, आम्हाला तिघींना आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मदत करावी, मतदान करावे अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. मी लोकनियुक्त सरपंच भिवाडी खुर्द कमलताई बाळू शेळकंदे. मी आज या गटामध्ये काम करत असताना 10 वर्ष मी या भिवाडी गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे. तसंच माझी ओळख सांगायची म्हणलं तर माझं माहेर कोल्हेवाडी घराण्याची मी गवारी घराण्याची कन्या आहे. त्याचबरोबर माझं सासर हे भिवाडी असल्यामुळं आज या तांबे 12 गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी ज्या खळू घातलेल्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आम्ही आता सध्या प्रवेश केलेला आहे. तर त्या 12 गटात, तांबे गटामध्ये असणाऱ्या आमच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या आश्रयाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, त्या म्हणजे सुनीताताई बोराडे. आज या भागामध्ये फिरत असताना किंवा या भागामध्ये काम करत असताना, ह्या भागाच्या सुखदुःखामध्ये सामील होत असताना, जेव्हा आम्ही आज तुम्ही इथं जेवढे संख्येने उपस्थित झाले त्याप्रमाणे आम्ही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादारूपी तुमच्या प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलेलो आहोत. आज तुम्ही आज एका फोनवर, आज ज्यांच्या नेतृत्वाखाली किंवा ज्यांच्या आश्रयाखाली आणि ज्यांच्या पाठीमागे, आमच्या पाठीमागे जे भक्कमपणे साथ देऊन आमच्या पाठीमागे आज ह्या निर्णयाच्या क्षमतेसाठी इथं आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देण्यासाठी म्हणजे आमचे भाऊसाहेब देवाडे, त्यांनी आज आपल्याला या भागामध्ये निवडणूक आहे आणि आपल्याला या भागामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी जे सक्षम असे उमेदवार निवडलेले आहेत त्या म्हणजे सुनीताताई बोराडे, नीलमताई घोलप आणि मी स्वतः कमलताई शेळकंदे असो. आज या भागाचं नेतृत्व आणि या काम करण्याची पद्धत पाहिली तर आज इथं तुम्ही आलेले सगळे समाज बांधव आणि इथं उपस्थित झालेले सगळे माझे ज्येष्ठ माता भगिनी, तरुण वर सगळे आलेले आहेत. आज या ठिकाणी तुम्हाला बोलवण्याचं कारण हे झालं की आम्ही जेव्हा उमेदवारीसाठी अजितदादांकडे जेव्हा गेलो, भाऊंनी तुम्हाला सगळीच परिस्थिती सांगितलेली आहे, त्या परिस्थितीवर मी काही बोलणार नाही. पण मला एवढं एकच सांगायचं आहे की आज आपल्याला कुठली तरी निर्णय क्षमता घ्यायची आहे आणि कुठल्या तरी निर्णयावर आधारित आपल्याला त्याच्या पाठीमागे जायचं आहे. आज जसं किरण भाऊ म्हटले की आज आपल्याला कुठला तरी पक्ष निवडून त्या पक्षामागे जायचं आहे आणि उमेदवारी तुम्हाला भेटून द्यायची आहे आणि त्या उमेदवारीसाठी आम्ही इथे आज उपस्थित आहोत. आज आम्ही आमच्या स्वतःच्या मनाने जरी तयार झालेला आहे तरी मतदान रूपी तुम्ही आम्हाला सर्वजण आशीर्वाद देणार आहोत असं आम्हाला वाटतं. आम्ही भागाचा विकास करण्यासाठी किंवा भागातल्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा असणारे आपल्या भागामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत
ते जरूरच तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या मागणीनुसार. आता बरेच जणांनी बोलले की आपल्या भागामध्ये बरेच काही समस्या आहेत, बरेच काही अडचणी आहेत, आपल्या दवाखान्याचे प्रश्न आहेत, ग्रामीण रुग्णालय आपल्या भागामध्ये आहेत, पण त्याचे बाकीच्या काही समस्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध नाही. जर आज पशुवैद्यकीय दवाखाना आहे तर त्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या ज्या समस्या इथं त्यांच्यात मिळाल्या पाहिजे त्याच्यासाठी नेतृत्व करणारा माणूस आपल्याला पाहिजे. असो, मी जास्त काही नाही बोलता, मी माझ्या आलेल्या सर्व भागातील सर्व मतदार बंधूंचं आणि सर्व इथे उपस्थित झालेल्यांचं माझ्या मनापासून मी सर्वांचा आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण आमच्या पाठीमागे असे भक्कमपणे उभे राहाल आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद शेवटपर्यंत साथ देईल एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि तुमच्या चरणी हितचिंतक होते आणि थांबते. धन्यवाद. मिटिंगचं म्हणजे नियोजन केलं त्यासाठी खरं तर सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्हा सर्वांना खरं तर एक विनंती करायची. आम्ही तिघी कुठेही कोणत्याही पक्षात असलो तरी तुमची सर्वांची जर साथ असेल तर खरंच सर्वांनी एकदा आमच्या तिघींसाठी सर्वांनी खरं तर हात वर करावं आणि तुमची सर्वांची खरं तर ही साथ आम्हाला शेवटपर्यंत पाहिजे. आणि तुम्ही सर्वजण ह्या थंडीच्या दिवसात आमच्या तिघींना खरं तर आशीर्वाद देण्यासाठी ह्या ठिकाणी खरं तर उपस्थित राहिला. एवढ्या थंडी अर्थामध्ये माझे सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व पक्षातील सर्व खरं तर कार्यकर्ते असतील, सर्वजणांनी खरं तर आमच्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचे खरं तर आमच्या सर्व बोराडे परिवाराच्या वतीनं आणि आमच्या बोराडे देवाडी साहेबांनी आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी खरं तर ह्या मिटिंगचं नियोजन केलं. तुम्हा सर्वांचं खरं तर मी सर्वांच्या ह्या ठिकाणी आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.